नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त ब्लूप्रिंटबद्दल बोलणार आहोत जो कोणत्याही इंडस्ट्रियल वर्कशॉपला अगदी सुरक्षित आणि कार्यक्षम बनवू शकतो. हो, आपण बोलतोय 5S आणि स्मार्ट स्वच्छतेबद्दल. ही एक अशी सिस्टीम आहे जी आपल्या कामाची पद्धत कायमची बदलून टाकेल. चला तर मग सुरू करूया. चला सुरुवात एका महत्त्वाच्या प्रश्नानं करूया. जरा विचार करा की आपली वर्कशॉप जिथे आपण रोज काम करतो ती खरंच सुरक्षित आणि एफिशियंट आहे का? कारण बघा, इथे आपण फक्त काम नाही शिकत, तर अशा व्यावसायिक सवयी शिकतोय ज्या आपल्या संपूर्ण करिअरचा पाया रचणार आहेत. बहुतेक कार्यशाळांमध्ये हे चित्र अगदी कॉमन आहे. सगळीकडे पसारा, गोंधळ. आणि हे फक्त दिसायला खराब नाहीये, तर हे आपल्या कामात अडथळा आणतं, आपली सुरक्षितता धोक्यात घालतं आणि आपली प्रोडक्टिव्हिटी सुद्धा कमी करतं. आता इथे बघा, फरक अगदी स्पष्ट दिसतोय. डावीकडे आहे 5S शिवाय चालणारी वर्कशॉप, सगळं अस्ताव्यस्त. एखादी वस्तू शोधायला गेलं की वेळ जातो आणि अपघाताचा धोका तर आहेच. आणि आता उजवीकडे बघा, 5S लागू केलेली वर्कशॉप, एकदम स्वच्छ, सुरक्षित आणि प्रत्येक गोष्ट जागेवर. इथे वेळ वाया जातच नाही. फरक अगदी आपल्या डोळ्यासमोर आहे. मग यावर उपाय काय? तर उत्तर आहे 5S. हे फक्त साफसफाईचं काम नाहीये, तर कामाच्या ठिकाणी एक शिस्त आणि सुव्यवस्था आणणारी ही एक जागतिक स्तरावरची व्यावसायिक प्रणाली आहे, जी आपल्या कामाची पद्धतच सुधारते. सोप्या भाषेत सांगायचं तर 5S म्हणजे आपल्या वर्कशॉपचं ऑपरेटिंग सिस्टम. जसा कम्प्युटर किंवा मोबाईल OS शिवाय चालत नाही, तसंच एक उत्तम वर्कशॉप 5S शिवाय चालूच शकत नाही. हे एक असं चक्र आहे जे सतत सुधारणा करत राहतं. या प्रणालीचे 5 मुख्य स्तंभ आहेत, जे मूळ जपानी शब्दांवर आधारित आहेत. पहिला सेरी म्हणजे अनावश्यक वस्तू बाजूला काढणे. दुसरा सेइतोन म्हणजे प्रत्येक वस्तूला तिची जागा देणे. तिसरा सेइसो म्हणजे स्वच्छता. चौथा सेइकत्सु म्हणजे मानकीकरण. आणि पाचवा शित्सुके म्हणजे स्वयंशिस्त. चला आता एक एक टप्पा नीट समजून घेऊया. चला तर मग 5Sच्या या 5 सोप्या पण अत्यंत प्रभावी टप्प्यांमध्ये आता आपण खोलवर जाऊया आणि पाहूया की हे प्रत्यक्षात कसं काम करतं. पहिला टप्पा आहे सीरे. याचा एकदम सरळ अर्थ आहे कामाच्या ठिकाणी काय गरजेचं आहे आणि काय नाही हे ठरवणं. जे गरजेचं नाहीये ते सरळ काढून टाका. स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, या वस्तूची इथे खरंच गरज आहे का? हे अगदी तसंच आहे जसं आपण आपल्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमधून जुन्या न लागणाऱ्या फाईल्स डिलीट करतो. अनावश्यक गोष्टी काढून टाकल्या की आपली वर्कशॉप अधिक मोकळी होते आणि काम करायला सोपी वाटते. जितका पसारा कमी तितका कामावर फोकस जास्त. दुसरा टप्पा आहे सेइटोन म्हणजेच पद्धतशीर मांडणी. याचा उद्देश एकदम क्लिअर आहे. प्रत्येक आवश्यक वस्तूला तिची एक निश्चित जागा द्यायची, जेणेकरून ती गरजेच्या वेळी अगदी सहज आणि पटकन सापडेल. याचं मूळ तत्व आहे प्रत्येक गोष्टीसाठी एक जागा आणि प्रत्येक गोष्ट जागेवर. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा शॅडो बोर्ड. प्रत्येक टूलसाठी त्याची एक आउटलाईन बनवलेली असते. त्यामुळे कोणतं टूल जागेवर नाहीये हे एका नजरेत कळतं. वस्तू शोधण्यात जाणारा वेळ जवळपास 0 होतो. विचार करा, हा वाचलेला वेळ आपण किती चांगल्या कामासाठी वापरू शकतो. तिसरा टप्पा आहे सेइसो म्हणजे स्वच्छता. पण थांबा, हे फक्त झाडू मारण्यापुरतं मर्यादित नाही. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. स्वच्छता हीच एक प्रकारची तपासणी आहे. जेव्हा आपण मशीन आणि उपकरणं स्वच्छ करतो तेव्हा खरं तर आपण त्यांचं इन्स्पेक्शन करत असतो. उदाहरणार्थ, रोज मशिनरी स्वच्छ करताना आपल्याला एखादा ऑइल लिकेज, एखादा सैल झालेला नटबोल्ट किंवा एखादी लहानशी पण महत्त्वाची समस्या लगेच दिसू शकते. आणि मग ती समस्या मोठी होण्याआधीच आपण ती सोडवू शकतो. यामुळे मोठे अपघात आणि महागडी दुरुस्ती दोन्ही टाळता येतं. चौथा टप्पा आहे सेइकेत्सु म्हणजेच मानकीकरण. याचा अर्थ आपण जे पहिले 3S शिकलो, वर्गीकरण, मांडणी आणि स्वच्छता, हे रोजच्या कामाचा भाग बनवण्यासाठी काही स्टँडर्ड नियम तयार करणे, जेणेकरून चांगल्या सवयी कायम टिकून राहतील आणि प्रत्येकजण एकाच चांगल्या पद्धतीने काम करेल. हे करण्यासाठी सेफ्टी चेकलिस्ट किंवा कलर कोडिंगसारखे मार्ग खूप प्रभावी ठरतात. जसं की सुरक्षित जागेसाठी हिरवा रंग, धोकादायक जागेसाठी लाल रंग. असे व्हिज्युअल संकेत नियम लक्षात ठेवायला आणि पाळायला खूप सोपे करतात. आणि आता शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, शित्सुके म्हणजेच स्वयंशिस्त. इथे 5S फक्त एक नियम राहत नाही, तर ती एक सवय बनते, आपल्या वर्कशॉपच्या कल्चरचा एक भाग बनते. ही आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे की आपण हे नियम पाळू. आणि ही स्वयंशिस्त टिकवण्यासाठी नियमित 5S ऑडिट करणं आणि त्याचे स्कोर एका डॅशबोर्डवर लावणं खूपच प्रभावी ठरतं.
यामुळे एक हेल्दी स्पर्धा निर्माण होते आणि सगळ्यांना मिळून अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. तर हे 5ही टप्पे लागू केल्यावर नक्की काय बदलतं? चला 5S प्रणालीचे ठोस आणि शक्तिशाली परिणाम काय आहेत ते पाहूया. हे चित्र सगळं काही सांगते. 5S मुळे काय वाढतं? तर उत्पादकता, कार्यक्षमता आणि कामाची गुणवत्ता. आणि काय कमी होतं? तर कामातला उशीर, अनावश्यक कचरा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपघात. याचा सरळ अर्थ आहे कमी खर्च, जास्त उत्पादन आणि आपल्या सगळ्यांसाठी एक सुरक्षित कामाचं वातावरण. आता आपण समारोपाकडे येतोय. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, 5S हे एकदा करून सोडून देण्यासारखं काम नाही. हा एक न संपणारा प्रवास आहे, सतत सुधारणा करत राहण्याचा. हे जे एकमेकात गुंतलेले गिअर्स आहेत ना, ते हेच दाखवतात की 5S हा एकदाच करायचा प्रोजेक्ट नाही, तर ती एक व्यावसायिक जीवनशैली आहे. एक स्मार्ट, सुरक्षित आणि उच्च गुणवत्तेची वर्कशॉप तयार करण्यासाठी आपल्या प्रत्येकाचा सहभाग आणि स्वयंशिस्त खूप आवश्यक आहे. शेवटी इतकंच सांगेन की उत्कृष्टता ही कुठलीही एक मोठी कृती नसते, तर ती रोजच्या सरावातून, रोजच्या छोट्या छोट्या सवयींमधून येते. आणि 5S हीच चांगली सवय लावण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. चला तर मग आपली वर्कशॉप एक स्मार्ट, सुरक्षित आणि व्यावसायिक ठिकाण बनवण्याची सुरुवात आजपासूनच करूया.